नमस्कार मैत्रिणींनो, स्लीवची खूप डिझाईन दाखवत आहे पहा. आणि कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण. स्लीवची लांबी आहे आणि रुंदी आहे 5, दंडघेर आहे 5, स्लीवची लांबी आहे 10.5 आणि प्लस त्यात 1 इंच करायचं, 11.5 घ्यायचं पहा. 10 + 1 इंच करायचं मार्जिनसाठी आणि मुंडा घ्यायचा त्यावरती आणि मुंडा +3 इंच करायचं आणि रुंदी टाकायची. लांबी टाकायची बाहीच्या लांबीवरून आणि रुंदी टाकायची बाहीच्या मुंडा +3 इंच करून. असं कटिंग करायचं बाहीचं. दंडघेर टाकायचा प्लस त्यात 1.5 इंच करायचं आणि वरच्या 1.5 इंच जे आडवं जोडलेलं आहे त्याला जोडून घ्यायचं पहा. असली स्लीवचे अस्तर कट करून घेतलं मी. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा प्लीज या डिझाईनसाठी. हे पहा, पुढच्या मुंड्याचा खोल असा शेप तयार करून घेतला आणि जी मी काठपदर साडी घेतलेली आहे त्याची जी लेस आहे खालच्या साईडची, पपची स्लीव आहे ना ही, पपची स्लीव असल्यामुळे काय करायचं, लेस साईडला काढून घ्यायची काठपदर साडीची आणि ही लेस आहे ना व्यवस्थित घडी करून ठेवायची. हे आपल्याला पुन्हा दंडाच्या बाजूला पट्टी म्हणून लागणार आहे. आणि आता हे जे कापड मी घेत आहे ना, हे चुन्या पाडण्यासाठी आहे पहा, म्हणजे पप तयार करण्यासाठी आहे. आणि हे प्लेटांचा पप आहे, त्यामुळे जेवढं आहे ना तेवढं सगळं म्हणजे ब्लाऊजचं पीस कट करून फ्रंट भाग बॅक भाग कट करून जेवढं राहिलं आहे ना तेवढं मी दोन्ही स्लीवसाठी घडी करून ठेवलं. आता स्टिचिंग करताना मी हे डायरेक्ट कशात प्लेटा पाडून घ्यायच्या ते सांगणार आहे पहा तुम्हाला. आता हे खूप मोठा असा तुकडा शिल्लक राहिला होता आणि तरी पण हा कमीच पडतो साईडनी पहा. प्लेटा पाडल्यानंतर त्याला थोडा जॉईन करायला लागतो पुन्हा. आता स्लीवची स्टिचिंग चालू झाली पहा. स्लीव स्टिचिंग काय करताना करायचं काय, ते जे अस्तर आहे ना ते घ्यायचं पहा. अगोदर काय करायचं, मध्य काढायचा, जो 2 मोठे पार्ट घेतले होते ना त्याचा मध्य काढायचा आणि त्या मध्यातून 1.5 इंचाच्या अंतरावर इकडच्या बाजून 3 आणि इकडच्या बाजून 3 चुन्या पाडून घ्यायच्या ह्या मोठ्या पॅचला पहा. हा पॅच जर अजून याच्यापेक्षा थोडा मोठा असताना तर साईडला मला जॉईंट द्यायला लागला नसता. 1.5 इंचाच्या प्लेटा मी पाडत आहे दोन्ही बाजूनी. आता काय करायचं, दोन्ही बाजूला आखून घ्यायचं पहा, कारण 2 स्लीव आहेत ना, दोन्ही स्लीवचं मी एकदाच घेतलं आहे. आणि प्लेटा पाडताना मी वेगवेगळ्या पाडणार आहे. आखताना मी एकाखाली एक बरोबर असतं परफेक्ट असं 1.5 इंचाच्या दोन्ही बाजूला 3 प्लेटा पाडून घेतल्या. आता काय करायचं, मध्याचा जिथे डॉच मारला होता ना तिथं एकावरती एक असा चुन्या घ्यायच्या पहा. ही पहिली घेतली, दुसरी घेतली आणि आता ही तिसरी घेतली पहा. आता याच्यावर काय करायचं, चुन्या घेताना खूप अशा, कापड खूप कडक आहे त्यामुळे काय होत आहे, सतत निष्ठत आहे. कॉटनचं कापड असलं ना तर खूप असं चोपून बसतं आणि चुन्या पण खूप छान येतात पहा. आता एकावरती एक अशा मी व्यवस्थित चुन्या पाडून घेतल्या. आता याच्यावरून काय करायचं, मशीन आहे ना थोडीशी अशी अलगद फिरवून घ्यायची पहा, इकडून तिकडं आणि तिकडून इकडं, म्हणजे चुन्या आहेत ना एका एक अशा व्यवस्थित जोडून घ्यायच्या. खूप पण एका एक घ्यायच्या नाहीत, थोडंसं अंतर किंचितचं त्याच्यामध्ये ठेवायचं. चुन्या व्यवस्थित येण्यासाठी याला हाताने प्रेस करायचं पहा. अशा 3 चुन्या दोन्ही बाजूंनी पाडून घ्यायच्या आणि पपईना रेडी करून घ्यायचा मध्यामध्ये. आता साईडनं जर अजून थोडंसं फॅब्रिक असतं ना तर थोडंसं फॅब्रिक कमी पडलं नसतं, परंतु याला थोडं कमी पडणार आहे. हे पहा, 3 चुन्या आहेत ना व्यवस्थित अशा घडी करून येणार, वरच्या बाजूला घडी त्याची पाडून घ्यायची पहा. आता काय करायचं, चुन्याच्या प्लेटा आहेत ना एकमेकाच्या विरुद्ध दिशेने, तोंड खाली पण केली होती आणि वरच्या बाजूला तसंच करायचं, एकमेकाच्या विरुद्ध दिशेला करायची. आता पुढच्या चुन्या आहेत ना ते समोर मी माझ्याकडे केल्या आणि इकडच्या हातातल्या चुन्या आहेत ना समोर त्या चुन्यांकडे त्याची तोंड केली आणि त्याला व्यवस्थित अशी टिप मारून घेतली पहा. असं दोन्ही बाजूला पपना बाह्यांचं रेडी करून घ्यायचं आणि त्याला नंतर अस्त्र जोडून घ्यायचं पहा. आता पप जोडून चुन्या पाडून घेतल्या पहा आणि त्याला हाताने एकदा प्रेस करून घ्यायचं, अगदी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं. आणि हे जे आपण आहे ना अगोदर आहे ना काठपदर साडीची दंडाच्या बाजूला धडी लावण्यासाठी आलेली होती ना साडीला, ती काढून घेतलेली ती खालच्या साईडला जोडून घ्यायची, अगदी अलगद अशी जोडून घ्यायची पहा. आणि हे तिरकं असतं ना ती कट करून काढायचं. आणि आता काय करायचं, याला सरळ करून घ्यायचं आणि एक दाबटीप मारायची पहा. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते कट करून काढलं पहा मी. आणि ते साईडनं आता मी लावून घेणार आहे दोन्ही बाजूनी थोडं, कारण बाही आहे ना कमी पडते आहे. मी अस्त्र याच्यावरती टाकून पाहिलं आणि ब्लाऊजचा पीस आहे ना खूप मोठा असताना तर फुग्यांचं कापड सोडून एक्स्ट्रा फॅब्रिक कडला शिल्लक राहतं, परंतु याला राहिलं नाही म्हणून मी थोडासा जॉईंट दिला. हा काखेमध्ये म्हणजे मुंड्यामध्ये जातो पहा, त्यामुळे याचा काही जास्त प्रॉब्लेम नाही येते. आणि असं जोडून घ्यायचं, अगोदर सरळ जोडायचं, नंतर त्याला दाबटीप मारायची. बऱ्याचदा काय होतं,
असे पपचे ब्लाऊज आपण शिवायला जातो ना प्लेटा पाडून, त्यावेळेस बऱ्याचदा फॅब्रिक हे कमी पडतं आणि त्याला असा जॉईंट थोडासा द्यावा लागतो पहा. आणि अगदी हा दिल्यासारखा पण वाटत नाही. खूप छान आला हा जॉईंट. आता काय करायचं, साईडला काढून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडला पण असं सेम प्रोसेस करून घ्यायची पहा. दुसऱ्या साईडला देखील सेम प्रोसेस करून घ्यायची. आणि त्याच्यावरून एक दाबटीप मारून घ्यायची. खूप छान अशी स्लीवची डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. हे पहा, एकदम इकडून इकडे टिप मारून घ्यायची. आणि आता काय करायचं, जे अस्तर आहे ना ते याला जॉईंट करून घ्यायचं आहे पहा. दोन्ही स्लीव मी रेडी करून घेतल्या सेम प्रोसेसनीच. जशी मी पहिल्या स्लीवला म्हणजे बाहीला प्रोसेस केली तशी केली. आता हे अस्तर आहे ना मी याच्यावरती टाकून घेत आहे. दोन्ही बाजूला 2 अस्तर टाकून घेतले. आता हे अस्तर वरच्या बाजूनी आतल्या बाजूला दुमडून द्यायचं आहे पहा. म्हणजे माझी बाही अगदी परफेक्ट अशी रेडीच होणार आहे. आता काय करायचं, खालच्या बाजूने एक अर्धा इंचाला पण थोडंसं कमी ठेवलं तर काहीच अडचण नाही. असं टिप मारून घ्यायची. म्हणजे नॉर्मल आपण लांब बाही जशी शिवतो ना तशी. आणि पप आहे ना तो इकडच्या बाजूला. ज्यावेळेस तुम्ही हाफ बाहीला पप पाडता त्यावेळेस तुम्ही त्यात अस्तर जॉईन करायचं असतं. ज्यावेळेस तुम्ही लॉंग स्लीवला पप पाडता त्यावेळेस ते अस्तर खूप लागतं. म्हणून काय करायचं, नाही जॉईन केलं तरी काहीच अडचण नसते पहा. आणि हे अस्तर आहे ना बाहीचं मी त्या डिझाईनवरती मांडून टिप मारून घेतली. आणि आता सरळ करायचं ते. आता सरळ बाजून टिप मारून घेतली होती. आता आतल्या बाजूला गेलं म्हणजे ते उलट्या बाजूला गेलं. आणि आता काय करायचं, त्याला दाबटीप मारून घ्यायची पहा दंडाच्या बाजूला. आता दंडाच्या बाजूला दाबटीप मारून घेतली. आता साईडच्या बाजूने टिपा मारून घ्यायच्या. म्हणजे अस्तर अगदी व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं. हे पहा, चुन्या आहेत ना त्याला अलगद असं प्रेस करून घ्यायचं. आणि प्रेस करून घेतल्यानंतर काय करायचं, राहिलेली स्लीव देखील अगदी व्यवस्थित अशी रेडी करायची पहा. आणि आता काय करणार आहे, मी एक्स्ट्राचं जे फॅब्रिक राहिलं होतं ना वरच्या बाजूने ते कट करून काढणार आहे पहा. चौरस आकाराचा हा तुकडा होता. साईडने कमी पडला आणि वरच्या बाजूला जास्त झाला, असा ह्याचा प्रॉब्लेम झाला. हे पहा कशा छान असा पप. आता ते चुन्यांना जे टिप मारलेलं होतं ना ते हाताने उसवून काढून घ्यायचं पहा साईडला असं. आणि काढल्यानंतर काय करायचं, काढून घ्यायचं पहा धागा अलगद. आणि एक्स्ट्रा एखादी चुनी इकडं तिकडं झाली असली तर आत्ताच व्यवस्थित करून घ्यायची, नंतर स्टिचिंगच्या टायमिंगला याचा प्रॉब्लेम नको. हे पहा, जो अगोदर चुन्यांच्या प्लेटा पाडण्यासाठी धागा होता ना तो आता मी काढून घेतला आणि छान अशा प्लेटा पाडून घेतल्या. आता मी काय करणार आहे याला, हे पहा एक टिप मारून घेतली कारण एक चुनी थोडीशी तिरकस झाली होती म्हणून. आता कात्रीने मी काढून घेतले. आता काय करायचं, सेम तीच प्रोसेस दुसऱ्या बाहीला देखील करायची. प्रथम सरळ बाजूने अस्तर लावायचं आणि नंतर ते आतल्या साईडला फोल्ड करून द्यायचं पहा. आतल्या साईडला फोल्ड करून दिल्यानंतर काय करायचं, टिप कात्रीने आतल्या साईडला फोल्ड करून द्यायचं आणि एक्स्ट्राचे धागे कात्रीने कट करून काढायचे. हे आहे ना टिप मारून घ्यायची, दाबटीप मारून घ्यायची, दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारल्यानंतर काय करायचं, साईडनं आहे ना टिपा मारून घ्यायच्या. अगदी व्यवस्थित अशी बाही जोडून घ्यायची आणि अलगद असं चुन्याच्या बाजूने देखील प्रेस करायचं थोडंसं आणि टिप मारून घ्यायची. आणि खूप छान अशी माझी ही दोन्ही स्लीव आता रेडी होणार आहेत नाही अगदी रेडी झाल्या. आणि काठपदर साडीला ही डिझाईन एवढी सुंदर दिसते की काही सांगायलाच नको. आणि खूप सोप्या पद्धतीनं मी ही कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही देखील एका व्हिडिओ दाखवला आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहू शकता. आणि हे पहा कशी सुंदर अशी स्लीव रेडी झाली आणि दुसरी स्लीव देखील रेडी झाली. आणि ह्या स्लीवच्या डिझाईनसाठी प्लीज सबस्क्राईब करा. हे पहा चुन्या कशा आलेल्या आहेत, त्याला मी काठ कसा लावला आहे साडीचा आणि त्याला मी आता 2 बटन कुठे बसवायचे ते दाखवणार आहे पहा. याला 2 बटन बसवायचे आहेत आणि ती बटन आहेत ना ते मी याला ज्या चुन्या आहेत ना त्याचं खालचं तोंड आहे ना तिथं बसवून दाखवते आहे पहा. असं सेम प्रोसेस करून बटन बसवून घ्यायचे याला